नमस्कार. तुम्ही कलाकार आहात का? मग तुमच्यासाठी एक जबरदस्त खुशखबर आहे. सरकार आता कलाकारांना देणार 3,150 मानधन. पण ही सुवर्ण संधी फक्त काही काळासाठीच आहे. ही संधी कशी मिळेल? पात्रता काय आहे? आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. महाराष्ट्रात अनेक कलावंत आहेत. साहित्य व कला क्षेत्रात असलेल्या कलावंतांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. या हेतूने 7 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने राज्यातील कलाकारांसाठी कलाकार मानधन योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत वृद्ध कलाकारांना 3,150 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. कलाकार हे प्रत्यक्ष क्षेत्रात कला क्षेत्रात कामगिरी बजावत असतात. राज्यातील नागरिकांचे मनोरंजन करतात, परंतु जेव्हा ते ज्येष्ठ नागरिक होतात तेव्हा त्यांना हे अशक्य होते. त्यांना कोणतीही पेन्शन मिळत नाही. त्यांच्या वृद्ध काळात त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे राज्यातील वृद्ध कलाकारांचा विचार करून राज्य सरकारने वृद्ध कलाकारांसाठी साहित्यिक मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी 100 कलाकारांची निवड करण्यात येते व मानधन मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना निर्धारित केलेल्या वर्गवारीनुसार मानधन दिले जाते. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कलाकार मानधन योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. कलाकार मानधन योजना ही कधी सुरू झाली, तर या योजनेचे काय आहेत वैशिष्ट्ये, त्याचबरोबर उद्दिष्टे आणि फायदे काय आहेत. कलाकार मानधन योजनेसाठी कोण आहे पात्र आणि कलाकार मानधन योजनेचा कसा करावा लागेल अर्ज, याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. कलाकार मानधन योजनेची थोडक्यात माहिती. योजनेचे नाव हे कलाकार मानधन योजना. तर ही योजना सुरू कोणी केली, तर ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. तर यासाठी लाभार्थी कोण असणार आहेत, तर राज्यातील वृद्ध कलाकार. लाभार्थ्यांना याचा लाभ किती रुपये मिळणार? दरमहा 3,150 रुपये. या योजनेचा उद्देश काय आहे, तर वृद्ध कलाकारांना मासिक वेतन देणे. अर्ज प्रक्रिया असणार आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन ही जी अर्ज प्रक्रिया असणार आहे. कलाकार मानधन योजनेचे उद्दिष्टे. राज्यातील वृद्ध कलाकारांना त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक अडचण येऊ नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. वृद्ध कलाकारांना दैनंदिन गरजांसाठी कुणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे कला क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. त्याचबरोबर कलाकार मानधन योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत, तर बघा, विधवा तसेच पर्यटकता विरुद्ध महिला कलाकारांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येईल. या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून करण्यात येईल. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व प्रवर्गातील वृद्ध कलाकार घेऊ शकतील. त्याचबरोबर कलाकार मानधन योजनेचे फायदे काय आहेत, तर राज्यातील वृद्ध कलाकारांना दरमहा आर्थिक मदत मिळावी यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे. वृद्ध काळात कलाकारांची हेळसांड होऊ नये म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे कला क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. त्याचबरोबर कलाकार मानधन योजना अंतर्गत दिले जाणारे मानधन. तर हे मानधन कशा प्रकारे असणार आहे बघा, तर हे मानधन वर्गवारीनुसार असणार आहे. तर काय असणार आहे, तर अ वर्ग मधील लाभार्थ्यांना दर महिना मानधन हे 3,150 रुपये आणि वार्षिक मानधन हे 37,800 रुपये. त्याचबरोबर ब वर्ग लाभार्थ्यांना 2,700 रुपये दर महिना आणि 32,400 रुपये वार्षिक मानधन मिळणार आहे. त्याचबरोबर क वर्ग मधील लाभार्थ्यांना 2,250 रुपये दर महिना आणि 27,000 रुपये वार्षिक मानधन हे मिळणार आहे. त्याचबरोबर कलाकार मानधन योजनेअंतर्गत समाविष्ट कलाकार. तर यामध्ये कोण कोण समाविष्ट असणार आहे बघा, तर भजनी, कीर्तनी, गोंधळी, आराधी, तमाशा, साहित्यिक, गायक, वादक, कवी, लेखक, महिला, विधवा आणि दिव्यांग कलाकार. तर या कलाकार मानधन योजनेच्या अटी काय असणार आहेत, तर बघा, अर्जदार कलाकार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा. त्याचबरोबर बाहेरच्या राज्यातील कलाकारांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच अर्जदाराने कलाकार म्हणून कमीत कमी 15 ते 20 वर्षे काम केलेले असावे. त्याचबरोबर अर्जदाराचे वय हे 50 वर्षापेक्षा जास्त असावे. अर्जदार कुष्ठरोग, क्षयरोग, कर्करोग, अर्धांगवायू या रोगांनी त्रस्त असलेल्यांना प्रमाणे 40% पेक्षा जास्त शारीरिक ते व्यंग किंवा अपघातामध्ये 40% पेक्षा जास्त अपंगत्व असल्यास जे कलाकार स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत नाहीत, अशा कलाकारांना वयाची अट नाही. त्याचबरोबर
अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 48,000 पेक्षा जास्त नसावे. तसेच दरवर्षी मानधन मिळवण्यापूर्वी संबंधित कलाकार हयात असल्याबाबतचा दाखला सादर करावा लागणार आहे. त्याचबरोबर सरकारच्या इतर कोणत्याही योजनेखाली नियमितपणे मासिकरित्या आर्थिक लाभ घेत असलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याचबरोबर अर्जदाराने अर्जामध्ये ज्या ज्या कलेचा उल्लेख केला आहे त्या कलाक्षेत्राविषयी आवश्यक पुरावे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर बघा, या कलाकार मानधन योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत. विहित अर्ज, त्याचबरोबर आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, त्याचबरोबर वयाचा पुरावा, बँक खाते पासबुक, तसेच कलाकार म्हणून किमान 15 ते 20 वर्ष काम केल्याचा पुरावा, अपंग प्रमाणपत्र आवश्यक असल्यास, त्याचबरोबर मोबाईल नंबर, ईमेल ID आणि पासपोर्ट आकाराचे फोटो. तर मित्रांनो, कलाकार मानधन योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया काय असणार आहे बघा. तर बघा, कलाकार मानधन योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जावे लागेल. अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्या समोर एक होमपेज येईल. त्यामध्ये तुम्हाला नवीन युजरवर क्लिक करावे लागणार आहे. त्याचबरोबर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला 2 पर्याय दिसतील. त्यात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरून तुमची नोंदणी करावी लागेल. अशा प्रकारे तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर तुम्हाला पुन्हा होमपेजवर यावे लागेल. सर्च बॉक्समध्ये वृद्ध कलावंत मानधन योजना हे टाईप करून सर्च करावे लागेल. त्यानंतर तुमच्या समोर या योजनेची माहिती दिसेल. त्या माहितीवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. त्यामध्ये लागू करा या बटनावरती क्लिक करून तुम्हाला तुमच्या समोर या योजनेचा अर्ज उघडेल. या अर्जात विचारलेली आवश्यक माहिती अचूकपणे भरा आणि अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडा. त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करा, जे तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट होईल. अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही कलाकार मानधन योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर कलाकार मानधन योजनेची ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया काय असणार आहे. तर बघा, कलाकार मानधन योजनेचा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळच्या क्षेत्रातील गट विकास अधिकारी आणि समाज कल्याण अधिकारी किंवा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या कार्यालयात जावे लागेल. तेथील कर्मचाऱ्याकडून तुम्हाला कलाकार मानधन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. अर्ज अचूक पद्धतीने भरून अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. त्यानंतर अर्ज संबंधित कार्यालयात जमा करावा लागेल. अशा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही या योजनेचा अर्ज करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि काही अडचण आल्यास तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.